विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे हि तैसीचे। जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम महः तदेवहम न मत्तोन्य दितिमे निश्चितामतिः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 62 क्रमांकाचा भट्टमताने शक्तीचे निरूपण। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 62 क्रमांकाचा भट्टमताने शक्तीचे निरूपण। काल या भट्टमताचा काहीसा गोषवार आपण पाहिलेला आहे आणि पंक्तीनुसार त्याचा विषय आपला क्रमप्राप्त चालू आहे। तर या विचारसागराच्या 6व्या तरंगामध्ये एक साधारणतः 3 प्रकरणं आपल्याला विशेषत्वाने पाहायला भेटतात। त्यात पहिलं 19 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत हा तर्कदृष्टी असल्यामुळे स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती मिथ्या ठरवण्यापेक्षा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे, अशा पद्धतीने त्याने केलेला कुतर्क त्याचं खंडन करून स्वप्न मात्र स्वप्नच कसं आहे हे त्याच्या लक्षात आलं, पण स्वप्नवत जागृती आहे हे मात्र त्याला मान्य नाही। मग स्वप्नवत जागृती कशी हे सांगण्याकरता 20 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सिद्धांत सांगितला आणि सकल प्रकार हा आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणे कसा आहे हे सांगताना मग आग्रदेवाच्या स्वप्नाला आरंभ 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून झाला आणि त्याचा समारोप 57 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये झाला। तिथे मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण अशा 3 प्रश्नाचा विचार सविस्तर पद्धतीने आपण पाहून आलो। आणि आता 58 क्रमांकाच्या परिच्छेदापासून तर या तरंगाच्या समारोपापर्यंत लक्षणेचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर आहे। तर त्यामध्ये तत्वमसी महावाक्य आहे आणि तत्सदृशी इतर 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत। त्याचं तात्पर्य आहे जीव ब्रह्म ऐक्य, पण हे तात्पर्य शक्यार्थाने कळत नाही, त्याकरता लक्षार्थ जाणावा लागतो। म्हणून मग लक्षणेचे 3 प्रकार सांगितले, जहद अजहद आणि जहदाजहद। त्या 2 लक्षणं हा अनुपयुक्त आहे आणि 1 लक्षण उपयुक्त आहे। तर त्यावेळेला शिष्य बोलला की 2 लक्षणं अनुपयुक्त आणि 1 उपयुक्त हे कळण्या अगोदर लक्षणं म्हणजे काय हे माझ्या लक्षात आलं पाहिजे। मग प्रश्न जरी लक्षणे संबंधी असला तर विचार मात्र हा शक्ती प्रकरणाचा चालू झाला आणि हे शक्ती प्रकरणच थोडंसं किचकट आहे, थोडंसं क्लिष्ट आहे, पण ते कळण्याकरता फार अशक्य आहे असं मात्र बिलकुल नाही, थोडे श्रम आपल्याला अधिक पडतात। मग त्या शक्ती प्रकरणामध्ये 4 मतं प्राय आपल्या डोळ्यासमोर येतात। एक आहे वेदांत मत, दुसरं आहे न्यायमत, तिसरं आहे वैयाकरणाचं मत आणि चौथं आहे भट्टमत। तर त्यातले 3 मतं आपण पाहून आलो। त्यातलं 1 मत मंडित आहे, 2 मत खंडित आहे, हाही विषय आपण पाहिला आणि भट्टमताचा विचार आपला क्रमप्राप्त चालू आहे। त्या भट्टमताचा विचार करण्यापूर्वी आपण वेदांत मताने शक्तीचं स्वरूप काय आहे तर पदाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे त्याला शक्ती असं म्हणतात। न्यायमताने ईश्वरी इच्छेलाच ते शक्ती असं म्हणतात। वैयाकरणाच्या मताने वर्ण समुदायरूप जो पद आहे त्या ठिकाणी ते शक्ती न मानता वर्ण समुदायरूप पद कानावर पडल्याच्या नंतर अंतकरणामध्ये स्फोट निर्माण होतो आणि तो त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो, असं स्फोटवादाला ते शक्ती मानतात। पण
नैयायिक आणि वैयाकरण या दोघांचं मत खंडित आहे आणि वेदांत मतच मंडित आहे, इथपर्यंत विचार आपला झाला. आता भट्ट मताचं निरूपण करत असताना कुमारील भट्ट ज्यांच्यामध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे, व्यवहार हेतू भट्ट न्याया. म्हणजे आपल्याला दोन प्रकारचं साध्य आहे, एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि दुसरा निवृत्ती मार्ग आहे. प्रवृत्ती मार्गामध्ये आपल्याला मार्गदर्शन पाहिजे, निवृत्ती मार्गामध्ये मार्गदर्शन पाहिजे. कारण नाथांची ओवी आहे प्रवृत्ती निवृत्तीकृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजताराया अनेक आपाया माझी पडे. म्हणून प्रवृत्ती मार्गामध्ये पूर्वमीमांसा आहे आणि निवृत्ती मार्गामध्ये उत्तरमीमांसा आहे. आणि पूर्वमीमांसेचे वार्तिकार ही कुमारील भट्ट आहेत आणि उत्तरमीमांसेचे वार्तिकार त्यांचे शिष्य एक काळचे मंडन मिश्र, तेच पुढे झाले भगवान सुरेश्वराचार्य ते आहेत. म्हणून मग आपण सूत्र, भाष्य आणि वार्तिक या दोन्ही मीमांसेचे पाहिले. सूत्रकार व्यास, भाष्यकार भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि वार्तिकार हे सुरेश्वराचार्य हे उत्तरमीमांसा. आणि सूत्रकार जैमिनी, भाष्यकार शाबरजी आणि वार्तिकार कुमारील भट्ट हे पूर्वमीमांसेचे. ते कुमारील भट्टा आपण म्हणतो गुरु मेहरबान तू चेला पहलवान, या अर्थाने त्यांचे दोन शिष्याची योग्यता आपण पाहिली. जे उत्तरमीमांसेचे वार्तिकार मंडन मिश्र पूर्व आश्रमेचे, ते सुरेश्वराचार्य हे कोणाचे शिष्य म्हटलं आपण, या कुमारील भट्टांचेच. आणि मृत्वा जितोशी असे म्हणणारे गुरुला, पण व्यवहारी तू भट्ट न्याया मानणारे, वेदांतातले आपला पूर्वमीमांसेचे एकदेशी म्हणून ज्यांचा परिचय पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये आहे, ते प्रभाकर मीमांसक हे देखील यांचे शिष्य आहे. आणि त्यांची निष्ठा पाहत असताना यदि वेद प्रमाणम तदा जीवेयम असे म्हणणारे, नंतर यदि काढून सुद्धा पुन्हा आपल्याला 1000 फुटाच्या उंच कडेहून स्वतःला झोकून देऊन नास्तिकाला आस्तिक होण्याकरता भाग पाडणारे हे कुमारील भट्ट आहेत. आणि दुसरं म्हणजे जरी नास्तिक असले तरी आपण त्यांच्याकडे काही काळ अध्ययन केलेलं आहे आणि ते गुरुद्रोहाचं पातक आपल्या माथी राहू नये म्हणून त्या पातकातून निवृत्त होण्याकरता तुष्याग्नी घेणारे असे कुमारील भट्ट आहे. त्या कुमारील भट्टाने शक्तीचं स्वरूप सांगत असताना पदाचा अर्थाशी किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध यालाच ते शक्ती असं म्हणतात. मग संबंधामध्ये काल थोडासा विस्तार आपण पाहिला. संबंधामध्ये प्रधान मुख्य 3 प्रकार पाहिलेत, संयोग, समवाय आणि तादात्म्य. संयोग संबंधामध्ये 3 प्रकार पाहिलेत, कर्मसंयोग, संयोगसंयोग आणि सहजसंयोग. त्या कर्मसंयोगात 2 प्रकार पाहिले, अन्यतर आणि उभयतर. त्याप्रमाणे समवाय संबंधामध्ये नित्यसंबंध, समवाय संबंध त्याच्यामध्ये एक साधारण 6 प्रकार पाहिलेत. म्हणजे 6 प्रकारामध्ये समवाय संबंधाचा स्वीकार आहे. गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण कार्य, अवयव अवयवी आणि वाच्यवाचक याच्यामध्ये आपण समवाय संबंधाचा विचार केला. आणि जिथे नैयायिक समवाय संबंध मानतात तिथेच भट्ट आणि वेदांती तादात्म्य संबंध मानतात. मग तादात्म्य संबंधामध्ये पुन्हा 3 प्रकार, सहज तादात्म्य, कर्मज तादात्म्य आणि भ्रांतीस तादात्म्य. सहज तादात्म्य आपण पाहिलं चिदाभास आणि अहंकार. कर्मज तादात्म्य संबंध पाहिला आपण जागृती स्वप्न या 2 अवस्थेचा आणि जीवाचा. आणि भ्रांतीस तादात्म्य वर्ण, आश्रम, वय, अवस्था याच्याशी केलेलं हे भ्रांतीस तादात्म्य. तर हे तादात्म्य संबंध नैयायिक, भट्ट आणि वेदांती तिघही मानतात. पण स्वरूप संबंधालाच तादात्म्य संबंध हे नैयायिक मानतात आणि अनिर्वचनीय तादात्म्य संबंध वेदांती मानतात आणि किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध भट्ट मानतात. मग भट्टांचं म्हणणं काय, पदाचा अर्थाशी किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. म्हणजे भेदही पूर्ण भेदही नाही आणि पूर्ण अभेदही नाही, भेदसहित अभेद. म्हणजे किंचित भेद आणि किंचित अभेद. ते सिद्ध करताना नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तर ते म्हणतात पद आहे, अग्निपद आहे आणि त्याचा अर्थ आहे ज्वाला, अंगार, अग्नी. या पदाचा आणि अर्थाचा किंचित भेदसहित अभेद आहे. मग त्यांना विचारलं पूर्ण भेद का नाही, थोडासा अभेद का आणि थोडासा भेद का.
तर ते म्हणतात पूर्णच जर भेद मानला अग्निपदाचा आणि ज्वाला या अर्थाचा, पूर्णच आपण भेद मानला तर जसा अग्नीने दाह होतो किंवा अग्नीने आपल्या अंगातली थंडी निवृत्त होते तशी अग्निपदाने झाली पाहिजे. पण अग्निपदाने दाह होत नाही आणि थंडी वाजली अग्नी म्हटलं म्हणजे आपली थंडी निवृत्त होत नाही. याचाच अर्थ काय, अग्निपदाचा आणि ज्वाला या अग्नी अर्थाचा काही ना काही भेद असला पाहिजे. म्हणले मग पूर्णच भेद माना. म्हणले पूर्ण भेद मानला तर अग्निपदाने जसं अग्नीचं ज्ञान होतं तसं जलाचंही ज्ञान झालं पाहिजे. पण अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान होतं, जलाचं नाही. का? कारण अग्निपदाचा आणि ज्वाला या अग्नी अर्थाचा काही ना काही अभेदय असला पाहिजे. इथपर्यंत विचार आपण पाहिला, वाचूनही हा विषय पाहिला. त्याचप्रमाणे सगळ्याच पदाचा आपल्या अर्थाशी किंचित भेदसहित अभेद असतो. उदाहरण घेतलं त्याने पुन्हा जल, मग उदक, दक, जल, नीर, तोय ह्या सगळ्या शब्दाचा अर्थ आहे पाणी. मग या पदाचा देखील आपल्या अर्थाशी किंचित भेदसहित अभेद आहे. कारण थोडासा पूर्ण भेद का म्हणता, पूर्ण अभेद का मानता येत नाही. म्हणले मग जल काय करतं, जलाने आपली तृष्णा निवृत्त होते, नंतर जलाने आपल्याला स्नान आदी विधी उरकता येतो. मग तसा जल आणि जलपदाचा आणि जलरूप अर्थाचा पूर्ण अभेद असता तर जे कार्य आपल्याला जलाने करता येतं तेच कार्य जलपदाने करता आलं पाहिजे. पण जलाने करता येतं, जलपदाने ते कार्य होत नाही. त्या अर्थी त्यांच्यामध्ये काही ना काही भेद आहे. मग पूर्णच भेद माना. म्हणले पूर्णच भेद मानला तर जलपदाने जसं जलाचं ज्ञान होतं तसं स्थलाचंही झालं पाहिजे. कारण भिन्न जलाचं होतं तर भिन्न स्थलाचं झालं पाहिजे. पण जलपदाने फक्त जलाचं ज्ञान होतं, स्थलाचं ज्ञान होत नाही. त्या अर्थी त्यांच्यामध्ये काही ना काही अभेद पण आहे. याचाच अर्थ काय, वाच्यवाचकामध्ये किंचित भेदसहित अभेद आहे. कारण पूर्णच भेद मानला अभेद मानला तर मग जसा पदार्थाने म्हणजे पदार्थ अग्नीने दाह होतो तसा पदाने झाला पाहिजे, पण होत नाही. त्या अर्थी भेद आहे. पूर्णच अभेद आहे म्हटलं, आपलं पूर्णच अभेद आहे म्हटलं तर तेही बरोबर नाही. कारण पूर्ण अभेद मानला तर जे कार्य पदार्थाने होतं तेच पदाने झालं पाहिजे, पण होत नाही. म्हणून किंचित भेद आहे. आणि किंचित अभेद काय, कारण पदाने पदार्थाचं ज्ञान होतं तसं अन्याचं होत नाही, म्हणून किंचित अभेद पण आहे. म्हणजे पद आणि अर्थाचा, म्हणजेच पदालाच म्हणतात वाचक आणि पदार्थाला म्हणतात वाच्य. त्या वाच्यवाचकामध्ये किंचित भेदसहित अभेद भट्ट मानतात. मग वाच्यवाचकामध्ये किंचित भेदसहित अभेद मानतात. मग जसं खरं तर ते किर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती, ते ओळखावया श्रुती खुन केली, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. शेवटी काल आपण बोललो, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेते. ब्रह्म हे त्याला, ब्रह्माला ब्रह्म पदाचं सुद्धा ते वाच्य नाही. पण ब्रह्मज्ञाना वाचून तर संसार बंधनातून मुक्ती नाही. वाचून ज्ञानविने की उपाय करू चिचितकी ती गुंपिश आधी की रुखिये. मग त्याकरता जसं उपजल्या बाळकाशी नाव नाही ते पाशी, ठेवलीने नामीशी उदित उठी. जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, पण व्यवहार घडण्याकरता भविष्यात आईबाप त्याला नाव देतात. द्वादश हन्निपितून नाम करूयात, आपलं संस्कृती आहे. 12व्या दिवशी वडिलांनी नामकरण करावं. वडील किंवा गुरु नामकरण करतात. हल्ली बायकाच करतात, कारण त्या तिथपर्यंत पुरुषाला येऊच देत नाही. पण आपल्या सांस्कृतिक विधीनुसार वडिलांनी किंवा गुरुनी 12व्या दिवशी मुलाचं काय करावं, बारशाच्या दिवशी नामकरण करावं असा विधी आहे. ते नाम ठेवलं जातं का, व्यवहार घडण्याकरता, अनेकापासून एकाचं निर्धारण करण्याकरता. तसं ब्रह्म त्याच्या ज्ञाना वाचून मुक्ती नाही, तर ब्रह्माचं सामान्य जीवाला ज्ञान होण्याकरता श्रुतिरूपी मातेने आई त्यापासून काढी ती हित देऊन वाढवी ती नाही का श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजे वेद, वेद म्हणजे वेदशांत वेदांत, वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग ज्ञानकांडाचा उपनिषदामध्ये. आणि उपनिषदाला सुद्धा आपण वेदच म्हणतो. उप म्हणजे जवळ, ने म्हणजे निश्चय आणि शत्रुल विसरणे म्हणजे बसवणे. आपली बहिर्मुख वृत्ती ज्याच्या चिंतनाने आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचते त्याला उपनिषद असं म्हणतात. आणि त्यात उपरी दश उपनिषदे, ज्ञानप्रदान 10 उपनिषद आहे. त्यामध्ये मांडूक्य उपनिषदामध्ये ओम हे ब्रह्माचं नाव आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ओम हे ब्रह्माला श्रुतीने काय दिलं, नाव दिलं. किंवा ओमचा आणि ब्रह्माचा श्रुतीने काय सांगितला, अभेद सांगितला. ओम इति इदम काय, ओम इति सर्वम काय श्रुती बघा,
ओम इति इदम सर्वम अशी श्रुती आहे. ओम इति इदम सर्वम हे सर्व काय ओंकार स्वरूप आहे. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म अशी श्रुती सांगते. ओम इति इदम सर्वम म्हणजे सर्व शब्दाचा अर्थ ब्रह्म, म्हणजे ओमच काय ब्रह्मरूप आहे. श्रुतीने ओंकाराचं ब्रह्माचं काय सांगितलं, अभेद सांगितला. जसा श्रुतीने सांगितला तसा स्मृतीने सांगितला. स्मृतीनाम गीता. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण हा 13व्या अध्यायामधील आपला 8व्या अध्यायामधील 13वा क्रमांकाचा श्लोक. तिथे सर्व काय ओंकार स्वरूप आहे असं तिथे श्रुती स्मृतीमध्ये सांगितलं. मुळात ओम हा शब्द याला फार महत्त्व आहे संस्कृत वाङ्मयामध्ये. आपलं ध्यानसुद्धा ओम असं आपण ध्यानही करतो. गायन लोकही सुद्धा अगोदर सकाळी प्रणव ओंकाराचं चिंतन करतात. ओमला फार महत्त्व आहे. ओम नमो जी आद्या माऊलींनी सुरुवातच त्यापासून केली आहे, किंवा हरिओम तत्सत असं आपण म्हणतो. मुळात या ओम शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर 21 अर्थाचं दिव धातू आहे दिवादिगणातला. त्यामध्ये दिव क्रीडा विजिगिषा व्यवहार द्युती स्तुती मद मोद स्वप्न कांती गती असे 10 अर्थ आहे एका धातूचे. धातवा भव अर्थापी भवंती. तसा अव हा धातू आहे, त्याचे 21 अर्थ आहे जवळपास. पण 21 अर्थापैकी प्रधान 3 अर्थ आहे इथे घेतलेले आहेत. त्यातला रक्षण गती आणि कांती अशा 3 अर्थ 21 पैकी 3 अर्थ अवधातू आहे. आणि त्याला आवतेष्टीर लोपश्च असं एक उनादी सूत्र आहे, त्याच्याद्वारा मन प्रत्यय होतो. अवधातू त्याला मन प्रत्यय म्हणजे आव प्रकृती आहे, मन प्रत्यय आहे, आणि त्याच्याद्वारा ओम शब्द तयार होतो. कसा तर त्या आवमधला जो व आहे, वच्या ठिकाणी संप्रसारणद्वारा उ होतो, आणि अ आणि उ या दोघाचा गुणादेश ओ होतो, आणि त्या मन प्रत्ययातला म राहतो. मग ओ आणि म काय होईल ओम, असं ओम पद तयार होतं. आणि त्या ओम इति इदम सर्वम अशी मांडुक्य उपनिषदातली श्रुती आहे. आणि ओम इति एकाक्षरम ब्रह्म अशी स्मृती आहे. म्हणजे श्रुती आणि स्मृतीने सुद्धा ओमचा आणि ब्रह्माचा काय सांगितला अभेद. आणि ओम आहे वाचक, ब्रह्म आहे वाच्य, दोघाचा काय सांगितला अभेद. म्हणजे अभेद सिद्ध झाला. आणि किंचित भेद कसा सिद्ध होतो, ओम हे अक्षर कुठे आहे वाणीत आहे, म्हणजे ते परिच्छिन्न आहे. आणि ब्रह्म बृहन्नाथ ब्रह्म सर्वत्र आहे. काय न व्यापित्वा देशतांतो नित्यत्वात नापी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. किंवा देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मनिर्वळाला विश्वाकार कणाकणात क्षणाक्षणात मनामनात व्याप्त ब्रह्म आहे. बृहन्नाथ ब्रह्म ब्रूही वृद्धव धातूपासून ब्रह्म शब्द बनतो. म्हणजे ब्रह्म व्यापक झालं. आणि ओम वाणीत असल्यामुळे ओम परिच्छिन्न झाला. कारण न्यून देशवृत्तीत्वम परिच्छिन्नत्वम अधिक देशवृत्तीत्वम व्यापकत्वम. ओम वाणीत आहे, ब्रह्म स्व महिमेत आहे, ब्रह्म व्यापक आहे, ओम परिच्छिन्न आहे. यामुळे पाहिलं तर दोघात प्रत्यक्ष प्रमाणाने भेद सिद्ध होतो आणि श्रुती प्रमाणाने अभेद सिद्ध होतो. मग श्रुतीप्रमाणे अभेद सिद्ध होतो, प्रत्यक्ष प्रमाणाने भेद सिद्ध होतो. म्हणजेच किंचित भेद सहित अभेद हा प्रमाणाने सिद्ध होतो असं भट्ट बोलतात. अहो म्हणले पण कसं हो, भूते माझ्या ठाई परिभूता माझी मी नाही, या खुणा तो काही चुकू नको. तसं ब्रह्मामध्ये कोण आहे, ओम आहे, पण ओममध्ये ब्रह्म नाही. अहो ब्रह्म जर सगळीकडे व्यापक आहे तर ओममध्ये पण आहेच ना. हो आहे, पण तरीसुद्धा इथे सांगावयाचा भाव वेगळा आहे. काय भाव आहे, काल आपण म्हटलं पाण्यात बुडबुडा आहे पण बुडबुड्यात पाणी नाही. पाण्याचाच बुडबुडा पण बुडबुड्यात पाणी नाही, कारण आतून बुडबुडा मोकळा आहे. म्हणून कोणाच्या आश्रयावर कोण आहे, पाण्याच्या आश्रयावर बुडबुडा आहे पण बुडबुड्याच्या आश्रयावर पाणी नाही. किंवा दुसरं परिच्छिन्न घटाकाश आहे, व्यापक महाआकाश आहे, म्हणून महाआकाशात घटाकाश आहे पण घटाकाशात महाआकाश नाही. अहो म्हणजे महाआकाश जर सगळीकडे आहे तर घटाकाशात नाही का आहे, पण घटाकाश जेवढं मर्यादित आहे तेवढंच महाआकाश नाही, महाआकाश व्यापक आहे. तसं ओम ब्रह्मामध्ये ओमकार आहे पण ओमकारामध्ये ब्रह्म नाही. अहो म्हणजे ब्रह्म जर सगळीकडे व्यापक आहे तर ओमकारामध्ये नाही का आहे, पण ओम वाणीपुरता जेवढा मर्यादित आहे तेवढंच मर्यादित ब्रह्म नाही. बरोबर ना. म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वावर ओमचं अस्तित्व आहे पण ओमच्या अस्तित्वावर ब्रह्माचं अस्तित्व नाही. या रूपाने पाहिलं तर दोघात भेद सिद्ध होतो. आणि ओम इति इदम सर्व म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने भेद सिद्ध होतो, कारण ओम वाणीत ब्रह्म स्वमहिमेत. आणि ओम इति इदम सर्व ओम इति एकाक्षर ब्रह्म या श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून दोघांमध्ये अभेद सिद्ध होतो. म्हणजे किंचित भेद सहित अभेद वाच्यवाचकामध्ये आहे असं बोलतायत. तो विषय आपला क्रमप्राप्त वाचणं चालू आहे. तर 62 क्रमांकाचा परिच्छेद
आणि आत्ता जे आपण ओम या पदाबद्दल बोललो तो विषय आता वाचूया. त्याच्यामध्ये मांडूक्य आदी वेदवाक्यामध्ये, ठीक ना, पंक्ती सापडली. मांडूक्य आदी वेदवाक्यामध्ये ओम हे अक्षर ब्रह्म आहे. म्हणजे ओम इति इदम सर्वम ही मांडूकी श्रुती आहे. आणि ओम इति एक अक्षर ब्रह्म व्याहरण मनुस्मरण हा 8व्या अध्यायामधील 13वा श्लोक. इथे स्मृतीमध्ये सुद्धा दोघाचा काय सांगितलेला आहे, अभेद प्रतिपादन केलेला आहे. म्हणून म्हणतात मांडूक्य आदी वेदवाक्यामध्ये ओम हे अक्षर ब्रह्म आहे असे सांगितले आहे. प्रकाशन रूप सर्वांचे रक्षण करणारा ब्रह्म आहे. ते आपण म्हणलो ना 21 अर्थ अवधातूचे, त्यापासून ओम शब्द बनला. तर त्यातले मुख्य 3 अर्थ, त्यातला पहिला आहे रक्षण, दुसरा गती आणि तिसरा कांती. कारण ओमकार सुद्धा प्रकाश रूप आहे. जे त्याची ओमचं चित्र त्याच्यासोबत तेजोवलय मागे काढलेलं असतं. म्हणजे ओमकार प्रकाश रूप आहे, ब्रह्मही प्रकाश रूप आहे, स्वयंप्रकाश आहे. अवेद्य सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व, म्हणून त्याचा एक अर्थ आहे प्रकाश म्हणजे स्वयंप्रकाश. दुसरा अर्थ आहे गती म्हणजे ज्ञान. आणि तिसरा अर्थ आहे रक्षण म्हणजे सर्वांचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म आहे. कारण सर्व अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या आश्रयानेच हे जगत राहतं. यत्वा इमानी भूताने जयंती येन जाताने जीवंती तद्वी प्रविशंती तद्वी जिज्ञासा स्वतः ब्रह्मेती अशी श्रुती आहे. म्हणजे या सगळ्या जगाची उत्पत्ती त्याच्यावरच आहे, त्याच्यातूनच आहे, स्थिती त्याच्यावरच आहे आणि निवृत्ती सुद्धा त्याच्यातच आहे. अशा अर्थाने रक्षण म्हणजे अधिष्ठान सुद्धा कोण आहे, ब्रह्म आहे. म्हणून म्हणतात प्रकाशक म्हणजे स्वयंप्रकाश, सर्वांचे रक्षक म्हणजे आश्रय वा अधिष्ठान, आणि गती म्हणजे ज्ञान स्वरूप म्हणजे चिद्रूप म्हणजे सच्चिद आनंद रूप असं कोण आहे, ब्रह्म. आणि ब्रह्मरूप ओमकार आणि ओमकार रूप ब्रह्म. म्हणून म्हणतात असा ओम अक्षराचा अर्थ आहे. यास्तव ओम अक्षर ब्रह्माचे वाचक आणि ब्रह्म काय आहे, वाच्य आहे. आता जर वाच्य वाचकाचा म्हणजे ओम वाचकाचा आणि ब्रह्म वाच्याचा म्हणजे ब्रह्म आणि ओंकाराचा अभेद नसता तर मांडूक्य आदी उपनिषदांनीही किंवा श्रीमद भगवद्गीतेने त्यांचा अभेद सांगितला नसता. सांगितला त्या अर्थी त्यांच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. तर मांडूक्यादी उपनिषदाने अभेद सांगितला नसता, तो सांगितला आहे म्हणजे अभेद सांगितला आहे. म्हणून वाच्य वाचकाचा म्हणजे वाचक ओंकार आणि वाच्य ब्रह्म यांचा अभेद याविषयी वेदवचन प्रमाण आहे. किंवा वेदवचन म्हणजे मांडूक्य उपनिषद म्हणजे श्रुतीही प्रमाण आहे आणि स्मृतीही प्रमाण आहे. आणि मग भेद कसा, तर ते प्रत्यक्ष म्हणजे शब्द प्रमाणाने सिद्ध होतो अभेद आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होतो भेद, म्हणजेच किंचित भेद सहित अभेद. आता ते प्रत्यक्ष प्रमाणाबद्दल बोलतात. आणि सर्व लोकाच्या प्रतीती म्हणजेच अनुभूती, तुकोबरायाने म्हणावं ना, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, असा सर्व लोकाच्या प्रतीतीना अनुभूती वरून म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणाने वाच्य वाचकाचा भेद सिद्ध होतो. कारण कसा, कारण ओम आहे वाणीत, ब्रह्म आहे सोमयमेत ते सांगतात. कारण आज्ञादी पदे त्याप्रमाणे ओमपद सुद्धा आज्ञादी पदे हे वाणीत आहेत आणि त्याचा अर्थ अग्नी ज्वाला घटपटादी कुठे आहेत, वाणीच्या बाहेर आहे. आज्ञादी अर्थ वाणीच्या बाहेर आहे. त्याप्रमाणेच या दृष्टांताप्रमाणे ओम हे अक्षर वाणीत आहे आणि त्याचा अर्थ ब्रह्म हे वाणीहून आपल्या महिमेमध्ये म्हणजेच स्वाश्रयावर ते आहे. कारण त्याला आणण्याचा आश्रय नाही, ते सगळ्याचा आश्रय, त्याचा आश्रय कोणी नाही. जरी ब्रह्म व्यापक आहे म्हणजे वाणीमध्ये आहे, आताच आपण बोललो, पण तथापि वाणीमध्ये आपल्या ब्रह्मामध्ये वाणी आहे परंतु वाणीमध्ये ब्रह्म नाही. म्हणजेच वाणीपुरतं मर्यादित ब्रह्म नाही. जसं पाण्यामध्ये बुडबुड आहे पण बुडबुड्यामध्ये पाणी नाही. महाकाशामध्ये घटाकाश आहे पण घटाकाशामध्ये महाकाश नाही. तसं ब्रह्मामध्ये वाणी आहे पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. म्हणजे वाणीपुरतं ब्रह्म मर्यादित नाही. या रीतीने पदाचा आणि अर्थाचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणाने काय सिद्ध होऊ लागला, भेद वाच्यवाचकाचा, आणि वेद शब्द प्रमाणाने काय सिद्ध होऊ लागला, अभेद, म्हणजेच किंचित भेद सहित अभेद. म्हणून पदाचा अर्थाशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध हे कसा आहे, प्रमाण सिद्ध आहे. काय प्रमाण आहे अभेदाला, म्हणले वेद प्रमाण आहे. आणि भेदाला प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे शब्द प्रमाणाने सिद्ध होऊ लागला अभेद आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होऊ लागला भेद, म्हणजे किंचित भेद सहित अभेद वाच्यवाचकाचा प्रमाण सिद्ध आहे असं भट्ट बोलतात. आता वाच्यवाचकाचा विचार झाल्याच्या नंतर पुढे आहे गुणगुणी आणि जाती. गुणगुणी जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण आणि कार्य यांचा सुद्धा स्नैयिकाने समवाय संबंध स्वीकारलेला आहे आणि भट्टाने किंचित भेद सहित अभेद स्वीकारलेला आहे. तर त्यातला आपण गुणगुणीचं पहिलं देतात. तर आपण म्हटलो
आकाशाचा गुण शब्द, वायूचा गुण स्पर्श, तेजाचा गुण रूप, जलाचा गुण रस आणि पृथ्वीचा गुण गंध. म्हणजे 5 भूत झाले गुणी. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे झाले गुण. तर गुण असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि गुणी असणारे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, तर भट्टाच्या मताने किंचित भेदसहित अभेद आहे. आता किंचित भेदसहित अभेद कसा? कारण गुणगुणी भावाची सिद्धी आहे ना, हे गुण आहे हे गुणी आहे, याच्यामुळे भेद सिद्ध होतो. आणि तो गुण त्याच भूताच ठिकाणी राहतो, अन्य ठिकाणी राहत नाही. जसं शब्दगुण आकाशाच ठिकाणीच आहे, इतराच्या ठिकाणी नाही. अहो म्हणले तुम्हीच मागे बोललात 5 भूताच ठिकाणी 5 गुण आहे का 5 भूताच ठिकाणी 1 गुण आहे, असं मागे विषय झाला. तर 5 भूताच ठिकाणी 5 गुण आहे असंही म्हणता येत नाही, 5 भूताच ठिकाणी 1 गुण आहे असंही म्हणता येत नाही. जितकी कारण परंपरा जास्त तितके गुण जास्त, जितकी कारण परंपरा जितकी कमी तितके गुण कमी, असं मागे आपण विचार केलेला आहे. पंचीकरण पाहताना 5व्या तरंगामध्ये आकाशाच्या ठिकाणी एकच गुण आहे शब्द, वायूच्या ठिकाणी शब्द स्पर्श, तेजाच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप, जलाच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस आणि पृथ्वीच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध, असे बोलले की नाही? हो म्हटलं आम्ही बोललो, पण त्यावेळेला आम्हाला पंचीकरण सांगायचंय. विशेषत्वाने पाहिलं तर त्या भूताचा तोच गुण आहे. साधारण असाधारण हा विचार आहेच ना. मग विशेष पाहिलं तर आकाशाचा विशेष गुण शब्द कोणाचा आहे? आकाशाचाच आहे. स्पर्श कोणाचा आहे? वायूचाच आहे ना. मग या रूपाने पाहिलं तर तो गुण त्याच गुणीच्या ठिकाणी राहतो, इतर गुणीच्या ठिकाणी राहत नाही. त्या अर्थी त्यांच्यात काही ना काही अभेद आहे. आणि हा गुण आहे आणि हा गुणी आहे, त्या अर्थी त्यांच्यामध्ये भेद आहे. असं गुणगुणीमध्ये सुद्धा किंचित भेदसहित अभेद आहे, ते आता बोलतात. पण गुण म्हणजे काय आणि गुणी म्हणजे काय ते अगोदर सांगतात. या रीतीने पदाचा आणि अर्थाचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. हे झालं. आता म्हणतात तसाच गुणगुणी आपण पाहिलेत. गुण कोण, गुणी कोण? जाती व्यक्ती. आत्ताच आपण म्हणलो जाती म्हणजे काय, तर अनेक वृत्ती राहणारा एक धर्म, त्याचं नाव जाती आहे. कुंडे कुंडे वृक्ष भिन्ना, पिंडे पिंडे मती भिन्ना. एखादी फुलाची बाग असेल तर प्रत्येक कुंडातला वृक्ष जसा वेगळा असतो, तसं आपण आता इथे बसलेलो तर आपल्या सगळ्यामध्ये मनुष्यत्व एक आहे, पण प्रत्येकाची बुद्धी स्वभाव मात्र भिन्न भिन्न आहे. मग या रूपाने पाहिलं पण आपल्या सगळ्यामध्ये राहणारं मनुष्यत्व काय आहे? एक आहे. सगळ्या वृक्षामध्ये राहणारं वृक्षत्व एक आहे. मग अनेक वृत्ती राहणारा एक धर्म, त्याचं नाव आहे जाती. आणि जाती ज्याच्या ठिकाणी राहते ती व्यक्ती, म्हणजे आपण झालो मनुष्य, काय झालं व्यक्ती, आणि त्या ठिकाणी राहणारे मनुष्यत्व जाती आहे ना. मग जाती व्यक्तीचा सुद्धा काय किंचित भेदसहित अभेद आहे. कारण पशुत्व जाती आहे, मनुष्यत्व जाती आहे, पण पशुत्व जाती पशुच्याच ठिकाणी राहते, मनुष्याच्या ठिकाणी नाही. मनुष्यत्व जाती मनुष्याच्या ठिकाणी राहते, पशुच्या ठिकाणी नाही. याचा अर्थ मनुष्यत्व जातीचा आणि मनुष्य व्यक्तीचा काही ना काही अभेद असला पाहिजे, कारण ती त्याच्याच ठिकाणी राहते, इतरत्र नाही. आणि भेद का असला पाहिजे? मनुष्य ही व्यक्ती आहे आणि मनुष्यत्व ही जाती आहे, म्हणून त्यांच्यामध्ये काहीतरी भेद असल्या पाहिजे. मनुष्यत्व हे व्यापक आहे थोडंसं सापेक्ष, आणि मनुष्य अपरिचिन्न आहे. कारण तिघा आपण वेगवेगळे आहोत, पण आपल्या ठिकाणी राहणारं मनुष्यत्व मात्र सगळ्याचं काय एक आहे. म्हणजे जाती थोडीशी व्यापक आहे आणि व्यक्ती ही परिचिन्न आहे. मग या रूपाने पाहिलं तर त्यांच्यामध्ये भेद आहे, पण मनुष्याची जाती मनुष्याच्या ठिकाणी राहते, पशुच्या ठिकाणी नाही. त्या अर्थी त्याच्यात काही ना काही अभेद आहे. असं जाती व्यक्तीमध्ये सुद्धा किंचित भेदसहित अभेद आहे. त्याचप्रमाणे क्रिया, क्रियावान. आता वक्तव्य बोलणं ही क्रिया आहे आणि करणारा तो बोलणारा क्रियावान आहे. श्रवण ही क्रिया आहे आणि करणारा श्रोता तो क्रियावान आहे. मग श्रोत्या वाचून श्रवण क्रिया होऊ शकत नाही आणि वक्त्या वाचून वक्तव्य क्रिया होऊ शकत नाही. बरं, ते श्रोत्याला श्रवण करण्याकरता, वक्त्याला वक्तव्य करण्याकरता घरून यावं लागतं विशिष्ट ठिकाणी, म्हणजे गमन, आणि पाठ झाल्याच्या नंतर आपल्या येण्याच्या अगोदर आगमन आणि जाताना गमन. मग गमनागमन क्रिया असेल, वक्तव्य श्रोतव्य क्रिया असेल किंवा आदान प्रदान क्रिया असेल, तर या क्रियावाना वाचून होत नाही. पण ही बोलणं वक्तव्य ही क्रिया आहे आणि करणारा तो क्रियावान आहे. मग क्रियावान हे दोन शब्द म्हणून त्यांच्यामध्ये काही ना काही भेद असला पाहिजे. पण क्रियावानाच्याच ठिकाणी राहते, इतरच ठिकाणी राहत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये काहीतरी अभेदही असला पाहिजे. क्रियावान. आणि त्याच्या पुढे कार्यकारण आहे ना. तर मग कार्यकारण म्हणताना कारणामध्ये 2 प्रकार, साधारण कारण, असाधारण कारण. साधारण कारणात 9 प्रकार, असाधारण कारणात 4 प्रकार. उपादान, निमित्त, सहकारी, अन्यथसिद्ध. त्या अन्यथसिद्ध कारण सोडून द्या, सहकारी सोडून द्या, निमित्तही सोडून द्या. इथे उपादान, कारण आणि कार्य घ्यायचं. तो उपादान, कारण आणि कार्य यांच्यामध्ये भेदसहित अभेद आहे. मग उपादान कारण कोण? मृत्तिका. आणि कार्य कोण? घट. मग उपादान कारण मृत्तिकेपासून कोणाची उत्पत्ती आहे? घटाची आहे. कोणाची नाही? तेलाची नाही. मग त्याच्यामध्ये काही ना काही अभेद पाहायला पाहिजे. कारण उपादान कारण मृत्तिकेहून घट जर पूर्णच भिन्न असता, तर उपादान मृत्तिकेहून भिन्न घटाची उत्पत्ती होती, तशी भिन्न तेलाची झाली पाहिजे.
पण भिन्न घटाचीच होते, कोणाची होत नाही, तेलाची होत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये काही ना काही आभेद असला पाहिजे. मग पूर्णच आभेद माना. पूर्णच आभेद जर मानला तर मृत्तिका आणि घट असे दोन शब्द होणार नाही. एकाला कारण आणि कार्य म्हणता येणार नाही, कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही. बरं, घट कोणी उत्पन्न केला? आपण उत्पन्न झाला. मागे पाहिलं, ईश्वराची उत्पत्ती जर मानली तर आत्मश्रयादी सगळे दोष येतात. मग ईश्वराची उत्पत्ती ईश्वरापासून झाली तर आत्मश्रय दोष येतो. तुम्ही पाठाला कसे आलं? खांद्यावर बसून म्हणले, कोणाच्या? आपणच आपल्या, असं म्हणता येत नाही, आत्मश्रय दोष होतो. तसं घटाची उत्पत्ती स्वतः घटापासूनच झाली असं म्हणता येत नाही. घटाची उत्पत्ती मृत्तिकेपासून म्हणावी लागते. बरं, मृत्तिका म्हणलं का शिलिंग आलं, घट म्हणलं की पुल्लिंग आलं. हा घट पुल्लिंग, ही मृत्तिका स्त्रीलिंग. म्हणजे हा घट, ही मृत्तिका कारण आहे, घट कार्य आहे. कार्यकारण भावावरनं त्यांच्यामध्ये भेद सिद्ध होतो. पण विचारांती मृत्तिका वाचून घट नाही. अगोदर त्याची मातीच होती, नंतर मातीच होणार आहे. आणि घटाला हात लावतो त्याही वेळेला लावतो हात मातीला आणि म्हणतो घट, म्हणजे त्याच्या आत बाहेर काय मातीच आहे. म्हणजे विचारांती सिद्ध होतो आभेद आणि प्रतितीत येतो भेद, म्हणजेच किंचित भेद सहित अभेद, उपादान कारण आणि कार्याचा. आणि या किंचित भेदा भेदरूप तादात्म्य संबंधालाच भट्टमतामध्ये शक्ती असं मानतात. आता आपण जेवढा घोषवारा बोललो तोच विचार म्हणजे पुढचा आहे, पंक्तीमध्ये वाचून घेऊ बघा. तसाच गुणी. आता आपण पाहिलं 5 भूत हे गुणी आहेत आणि शब्दस्पर्श रूपरसगंध हे गुण आहेत. जाती व्यक्ती, त्याचप्रमाणे मनुष्यत्व ही काय आहे? मनुष्यत्व, पशुत्व, वृक्षत्व ही जाती आहे आणि मनुष्य, पशु, वृक्ष ही व्यक्ती आहे. क्रिया क्रियावान, वक्तव्य, श्रोतव्य, गमनागमन, आदान प्रदान या क्रिया आहे आणि करणारा तो क्रियावान आहे. क्रिया क्रियावान. कार्यकारण, इथं फक्त कोणतं कारण घ्यायचं? उपादान कारण. म्हणजे उपादान कारण मृत्तिका आणि कार्य कोण? घट. यामध्ये म्हणजे थोडक्यात किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध किती ठिकाणी मानला भट्टाने? 5 ठिकाणी. जिथं न्यायिकाने समवाय संबंध मानला तिथेच भट्ट आणि वेदांताने तादात्म्य संबंध मानला. पण भट्टाचा आणि वेदांताचा तादात्म्य संबंध मात्र भिन्न आहे. भट्टाचा तादात्म्य संबंध कोणता? किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध. तर वाच्यवाचकामध्ये त्याने किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध युक्तीनेही सिद्ध केला अगोदर आणि प्रत्यक्ष प्रमाणाने, शब्द प्रमाणाने, श्रुतीनेही सिद्ध केला. त्याचप्रमाणे आता पुढे गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण आणि कार्य यामध्ये भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. कसा? ते आता क्रमाक्रमाने सिद्ध करतात. आपण आशय पाहला. आणि त्याच्यापुढं एक अवयव अवयवी याच्यामध्ये सुद्धा ते किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधच मानतात. हात, पाय, कान, नाक, डोळे हे काय झाले? अवयव. आणि पूर्ण शरीरी मनुष्य काय झाला? अवयवी. तर अवयव अवयवी हा भाव सिद्ध होतो ना, त्या अर्थी त्याच्यामध्ये काही भेद आहे. पण ते अवयव त्याच अवयवीच ठिकाणी राहतात, अवयव अवयवीला सोडून राहत नाही. म्हणजे काहीतरी अभेद सुद्धा आहे असं त्यांनी मानलेलं आहे. कसं बघा आता पहिले गुणगुणी शब्द आला तर ते स्पष्टीकरण करतात. रूप, रस, गंधादिकास गुण असे म्हणतात. रूप, रस, गंध, शब्दस्पर्श, रूप, रस, गंध हे 5 काय झालेत? गुण झालेत. यांना गुण म्हणतात. आणि रूपादी गुणाचा आश्रय असणारे भूमी आदी म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे 5 भूत यास गुणे असे म्हणतात. मग अनेक ठिकाणी एक धर्म राहतो त्याला जाती असं म्हणतात. जसं अनेक मनुष्य ठिकाणी राहणारं एक मनुष्यत्व ही झाली जाती. आणि सर्व ब्राह्मण शरीरामध्ये राहणारे एक ब्राह्मणत्व काय आहे? जाती आहे. सर्व जीवामध्ये राहणारे एक जीवत्व ही काय आहे? जाती आहे. सर्व घटामध्ये राहणारे एक घटत्व ही काय आहे? जाती आहे. त्याच लोकांमध्ये घटपणा, जीवपणा, ब्राह्मणपणा असं म्हणतात. जातीचा आश्रय ब्राह्मण आधी तिला व्यक्ती म्हणतात. आणि जाती ज्याच्या ठिकाणी राहते ती व्यक्ती. मनुष्य झाली जाती आणि ते राहता आपल्या ठिकाणी म्हणून आपण झालो व्यक्ती. पशु ही जाती, ती राहते पशुच्या ठिकाणी म्हणून ती झाले पशु झाली व्यक्ती आणि पशुत्व ही झाली जाती. जाती आणि व्यक्तीचं सोपं गणित. त्व काढलं का व्यक्ती आणि तो लावलं का जाती. मनुष्य व्यक्ती आणि त्यालाच लावलं त्व, मनुष्यत्व ही झाली जाती. जाती व्यक्ती. पुढे आता क्रिया क्रियावान. गमनागमनादी आपण म्हणलो श्रोतव्य, मंतव्य, वक्तव्य, गमनागमन ह्या क्रिया म्हणतात. आणि क्रिया करणारा त्याला क्रियावान असं म्हणतात. इतक्या पदार्थाचा म्हणजे वाच्यवाचक, गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान आहे ना. आणि कोण राहिलं पुन्हा? अवयव अवयवी आहे ना. यांच्या ठिकाणी भट्टाने किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध मानलेला आहे ते सांगतात. मग इतक्या पदार्थात तादात्म्य संबंध आहे म्हणजे कोणता? किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध. कसा ते सांगतात. याप्रमाणे गुणगुणीचा, क्रिया क्रियावानाचा, कार्यकारणाचा आपापणामध्ये तादात्म्य संबंध आहे. आता जरी आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला कळालं हो,
कोणतं गुणगुणी बरोबर आहे, क्रियाक्रियवान बरोबर आहे, उपादान आपले अवयव अवयवी वाच्य वाचक हेही बरोबर आहे. पण क्रियाक्रियवानाचा कसा, कुंभार तरी घटाचं कारणच आहे. पुन्हा ते सहकारी कारण म्हणलं तर दंडचक्रही कारणच आहे. पण कुंभार आणि दंडचक्र आणि घट हे भिन्नच आहे ना काय, मग त्यांच्यामध्ये अभेद कसं सांगू शकतो आपण. मग तिथे कायम भेदच आहे, किंचित भेदाभेद म्हणता येणार नाही. म्हणून त्यांनी कोणतं कारण घेतलं, उपादान कारण घेतलं. उपादान कारण मृत्तिका आणि घट आहे ना, कारणामधलं कोणतं कारण, उपादान कारण मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये काय किंचित भेदाभेद तादात्म्य संबंध आहे. आणि निमित्त कारण सहकार्य कारण म्हणलं तर मग भेदच आहे ते सांगताना म्हणतात. जरी निमित्त कारणाचा आणि कंसात सहकार्य कारणाचा, निमित्त कारण कुंभार आणि सहकार्य कारण दंड चक्र यांचा आणि कार्यरूप घटाचा अत्यंत भेदच आहे, तरी उपादान कारण कोण, मृत्तिका, उपादान कारणाचा म्हणजे मृत्तिकेचा आणि कार्याचा म्हणजे घटाचा काय आहे, भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. आता तिथे भेदाभेदरूप तादात्म्य संबंध का म्हणायचा, कारण कार्य कारण भावाची सिद्धी आहे म्हणजे किंचित भेद आहे, आणि मृत्तिकेपासून घटाचीच उत्पत्ती होते तेलाची नाही म्हणजे किंचित अभेद आहे. ते आता बोलतात. जसा कोलाला आदी निमित्त कारणाचा घटरूप कार्याशी अत्यंत भेदच आहे, परंतु उपादान कारण मृतपिंडाचा आणि घटाचा भेदसहित अभेद आहे. बघा, जर मृतपिंडाहून घट अत्यंत भिन्न म्हणावा, मग मृतपिंड वेगळा आणि घट वेगळा, अत्यंत भेदच आहे. तर मृतपिंडापासून भिन्न घटाची उत्पत्ती होती, तशी भिन्न कोणाची झाली पाहिजे, तेलाची झाली पाहिजे. पण होते का, नाही. त्या अर्थी काही ना काही अभेद आहे. आणि मृत्तिका हे कारण आहे, घट हा कार्य आहे, असा कार्यकारण भावाची सिद्धी होती, त्या अर्थी काही ना काही भेद आहे ते बोलतात. जर मृतपिंडाहून घट अत्यंत भिन्न म्हणावा, तर जशी मृतपिंडाहून अत्यंत भिन्न तेलाची उत्पत्ती होत नाही, तशी घटाची उत्पत्ती होणार नाही जर अत्यंत भेद असता तर. पण मृतपिंडापासून घटाची उत्पत्ती होते, तेलाची होत नाही, त्या अर्थी मृतपिंडात आणि घटात काही ना काही अभेद आहे. आणि भेद कसा आहे, तसाच उपादान कारणाचा आणि कार्याशी अत्यंत अभेद म्हणला तर मृत्तिकेला कारण आणि घटाला कार्य म्हणताच येणार नाही. अत्यंत अभेद असला, दोन्ही एकच होईल ना, अत्यंत अभेद असला तर. पण मृत्तिकेला आपण कारण म्हणतो, घटाला कार्य म्हणतो, कार्यकारण भावाची सिद्धी होते, त्या अर्थी थोडासा भेद आहे. आणि भिन्न तेलाची उत्पत्ती होत नाही, घटाचीच होते, त्या अर्थी काही ना काही अभेद पण आहे. आणि त्यालाच म्हणतात किंचित भेदसहित अभेद. कोणाचा, उपादान कारण आणि कार्याचा. बघा, तसाच उपादान कारणाचा कार्याशी अत्यंत अभेद म्हणावा तर मृतपिंडापासून घटाची उत्पत्ती होणार नाही, कारण मृतपिंड आणि घट हे दोन्ही सुद्धा काय आहे, एकच आहे असे ठरेल. तर त्या दोहोत कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही, कार्यकारण भावाची सिद्धी, कार्यकारण भाव राहणार नाही. मग असे म्हणावे लागेल की घट कसा उत्पन्न झाला, आपल्यापासूनच उत्पन्न झाला, म्हणजेच आत्माश्रय नावाचा दोष येईल. आपल्यापासूनच आपणच उत्पन्न होतो, पण तसे तर मग होत नाही. म्हणून मृतपिंड आणि घट यांच्यामध्ये अत्यंत अभेद नाही का, कार्यकारण भावाची सिद्धी होते म्हणून. आणि अत्यंत भेद नाही का, भिन्न तेलाची उत्पत्ती होत नाही, घटाचीच होते म्हणून. उपादान कारणाचा कार्याशी भेदसहित अभेद आहे. आता भेदसहित अभेद कसा आहे, भेद कसा आहे, अहो ही मृत्तिका हा घट भेद सिद्ध आहे. आणि अभेद कसा आहे, अहो त्या मृत्तिकेचा, त्या घटाचं अगोदर मातीच होती, नंतरही मातीच होणार आहे, आतबाहेरही मातीच आहे. म्हणजे विचारांती काय सिद्ध होतो, अभेद. आणि प्रतितीत काय येतो, भेद. म्हणूनच किंचित भेदसहित अभेद ते शेवटी बोलतात. आता अभेद आहे म्हणून अत्यंत भेद. आता त्यांना विचारलं, मग तुम्ही एक तर भेदच माना, नाही तर अभेदच माना, भेद अभेद असं दोन्ही का मानता. ते म्हणतात भेद पक्षातही दोष आहे आणि अभेद पक्षातही दोष आहे. आम्ही पूर्ण भेदही मानला नाही आणि पूर्ण अभेद मानला नाही. पूर्ण भेद मानला नाही म्हणून भेद पक्षाचा दोष नाही, आणि पूर्ण अभेद मानला नाही म्हणून अभेद पक्षाचा दोष नाही. भेद पक्षाचा काय दोष, मृतपिंडापासून घट जर अत्यंत भिन्न मानला तर मृदपिंडापासून भिन्न घटाची उत्पत्ती होते, तशी भिन्न तेलाची झाली पाहिजे. पण भिन्न तेलाची होत नाही, तशी भिन्न घटाची होऊ नाही. पण होते ना, तेलाची होत नाही, घटाची होते, त्या अर्थी त्यांच्यात काही ना काही अभेद आहे. हा दोष येतो पूर्ण भेद मानला तर. पण आम्ही पूर्ण मानला नाही म्हणून आमच्यावर हा दोष येत नाही. म्हणजे मग पूर्ण अभेद माना. पूर्ण अभेद मानला तर घट कोणापासून उत्पन्न झाला, घटापासूनच घट उत्पन्न झाला. माऊली म्हटलं, भूमी आतून स्वयंभक आहे, घड्या गाडग्याचे निघते कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ म्हटले की मृत्तिकेचा घट होतो पण करणारा कुंभार लागतो. मग मृत्तिका झालं कारण, घट झालं कार्य, कार्यकारण भावाची सिद्धी होते. याच्याकरता थोडासा भेदही मानला पाहिजे. म्हणजे कार्यकारण भावाची सिद्धी करता थोडा भेद मानावा लागतो, आणि तेलाची उत्पत्ती होत नाही, घटाचीच उत्पत्ती होते, थोडासा अभेद मानावा लागतो.
मग पूर्ण भेद मानला तर तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे, हा दोष येतो. पूर्ण अभेद मानला तर आत्माश्रय नावाचा दोष येतो. आणि ते दोन्ही आमच्यावर येत नाही. भट्ट म्हणतात का आम्ही पूर्ण भेद मानत नाही, पूर्ण अभेदही मानत नाही, आम्ही किंचित भेदसहित अभेद मानतो, ते बोलतात. बघा ते म्हणतात की उपादान कारणाचा कार्याशी भेदसहित अभेद आहे. अभेद आहे म्हणून अत्यंत भेद पक्षाचा दोष नाही. कोणता? तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे, हा दोष नाही. अभेद आणि भेद आहे म्हणून अत्यंत अभेद पक्षाचा दोष नाही. कोणता? आत्माश्रय किंवा कार्यकारण भावाच्या सिद्धीचा अभाव, हाही दोष नाही. हा मृतपिंड आहे आणि भेद कशाहून आहे? म्हणजे हा मृतपिंड आहे, हा घट आहे, किंवा ही माती आहे, हा घट आहे. माती श्रीलिंग, घट पुलिंग. ही माती आहे, हा घट आहे. मातीत पाणी भरता येत नाही, घटात पाणी भरता येतं. प्रतीतीत काय येतो? भेद दिसतो. म्हणून म्हणतात बघा, हा मृतपिंड आहे, हा घट आहे, या भिन्न प्रतीतीवरून दोघांमध्ये काय सिद्ध होतो? भेद सिद्ध होतो. आणि विचारांती घटाच्या आत बाहेर कोण आहे? मातीच आहे. हात लावतो मातीला म्हणतो घट. अगोदर होती त्याची माती, नंतर होणार आहे माती, आत बाहेर त्याही वेळेला आहे माती. म्हणून विचारांती काय सिद्ध होतो? अभेद. आणि प्रतीतीत काय? भेद. म्हणजेच किंचित भेद सहित अभेद. म्हणून म्हणतात विचार केला तर घटाची आत बाहेर मृतिके वाचून भिन्न वस्तू प्रतीत होत नाही, म्हणून अभेद सिद्ध होतो. यावरून उपादान कारणाचा कार्याशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. आणि तसाच उपादान कारणाचा आणि कार्याचा जसा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे, तसा गुणगुणीचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध. भेद काय? गुणगुणी भाव सिद्ध होतो. हा भेद काय? गुणगुणीच्याच ठिकाणी राहतो, अन्य ठिकाणी राहत नाही म्हणून. तसं जाती व्यक्ती भाव सिद्ध होतो म्हणून भेद आहे, आणि जाती व्यक्तीला सोडून राहत नाही म्हणून अभेद आहे. तसंच क्रिया वेगळी आणि क्रियावान वेगळा म्हणून भेद आहे, आणि क्रियावाना वाचून होत नाही म्हणून अभेद आहे. असा वाच्यवाचक, गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रियावान, उपादान कारण कार्य आणि अवयवी यामध्ये भट्टमतामध्ये किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. आणि त्या किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध म्हणजेच वृत्ती म्हणजेच शक्ती वृत्ती, म्हणजे हेच त्यांच्या मतामध्ये शक्तीचं स्वरूप आहे. पदाचा अर्थाशी किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधरूप वृत्ती, त्या वृत्तीलाच आम्ही शक्ती असं म्हणतो. म्हणून म्हणतात क्रियावान यांचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे असे समजून घ्यावे. आता भट्टमताचे खंडन करतात. भट्टमताचं खंडन करत असताना काय बोलतात? टाईम काय झालं बाबा? आहे ना जी. मग त्याचा आशय घेऊ आणि विषय आपण उद्याच्याला वाचून घेऊ, म्हणजे हा विषय आपला पूर्ण होईल. तर बघा, आता भट्टमताचं खंडन 63 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये करतात. मग जसं आपण न्यायमताचं खंडन केलं, वैयाकरण मताचंही खंडन पाहिलं, तसं या भट्टमताचं मंडन काल आणि आज पाहून आता त्याचं थोडंसं खंडनाचं तात्पर्य आपण बघू. जसं न्यायमत खंडित आहे का? कारण ईश्वराचं इच्छारूप धर्म ईश्वराला सोडून राहत नाही, आणि राहतो म्हणलं तर न्यायमतात अन्याय होईल, म्हणून न्यायमत खंडित आहे. त्याचप्रमाणे वैयाकरणाचं मतही खंडित आहे. तुम्ही स्फोटवाद मानता, वर्ण समुदायरूप पदाला तुम्ही पद मानत नाही. पहिलं घट पद ते पद नाही, तर त्यापासून स्फोट होतो, त्या अर्थाचं ज्ञान करून देतो. त्याला विचारलं असं का? तर म्हटले घ पासून ज्ञान होतं म्हणलं घटाचं तर ट ला व्यर्थत होईल, ट पासून होतं म्हणलं तर घ ला व्यर्थत होईल, दोघापासून होतं म्हणलं तर दोघाचं युगपत उच्चारण दोन्ही पदाचं होत नाही, दोन शब्दाचं होत नाही. पण मग त्यांनाच आपण प्रतिप्रश्न विचारावा, हा स्फोट निर्माण घ पासून होतो म्हणलं तर ट ला व्यर्थत होईल, ट पासून होतो तो घ ला व्यर्थत होईल, आणि दोघाचं म्हणलं तर युगपत उच्चारण होत नाही, तोच दोष तुमच्यावरही येतो. म्हणून स्फोटवाद खंडित आहे, म्हणजे वैयाकरण मत सुद्धा खंडित आहे. तसं किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती हे जे भट्ट मानतात. आता भट्ट काय सामान्य असते नाही, पण त्याला म्हणतो आपण शाखाचंद्र न्यायाने त्यांना स्वीकारायला हरकत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोलिया. पाडवा नावाची तिथी तर एक प्रतिपदेचा चंद्र एकच कला असते, त्यावेळेला तो अत्यंत सूक्ष्म असतो, दिसत नाही, आणि तो लेकराला दिसत नाही, म्हणून ती आजी त्याला पहिलं लिंबाच्या खोडापासून तर डाळीपर्यंत दाखवते, मग त्यातून सरळ पहा म्हणते, मग तो म्हणतो दिसला. मग तो विचारतो एवढं कशाला दाखवलं, म्हणते त्याच्याशिवाय तुला दिसला नाही. तसं शाखाचंद्र न्यायाने भट्टमत स्वीकारायला हरकत नाही, पण सिद्धांत म्हणून इथे आपल्याला भट्टमत स्वीकारता येत नाही. का बरे? कारण सिद्धांत म्हणून इथे भट्टमत का स्वीकारता येत नाही, तर साधं असं आहे की ज्याचा ज्याच्याशी भेद असतो त्याचा त्याच्याशी अभेद नसतो.
ज्याचा ज्याच्याशी अभेद असतो त्याचा त्याच्याशी भेद नसतो. आणि तुम्ही भेदसहित अभेद मानायला लागला आणि एकाच व्यक्तीचा त्याचाच त्याच्याशी भेदसहित अभेद मानायला लागला तर हे बरोबर नाही. माझा माझ्याशी भेद आहे का अभेद आहे? माझा माझ्याशी अभेद आहे, म्हणून माझा माझ्याशी काही नाही, भेद नाही. आणि देहदृष्ट्या माझा तुमच्याशी भेद आहे तर तिथे काही नाही, अभेद नाही. घटाचा घटाशी अभेद आहे तिथे भेद नाही, आणि घटाचा पटाशी भेद आहे तिथे अभेद नाही. म्हणजे एकाच व्यक्तीचा एकाच ठिकाणी भेद आणि अभेद दोन विरोधी धर्म एकत्र राहत नाही. साधं व्यवहारामध्ये परीक्षेचा निकाल येतो आणि मग त्यामध्ये काही प्रथम श्रेणीत येतात, काही द्वितीय श्रेणीत येतात, काही तृतीय श्रेणीत येतात, काही मेरिटमध्ये येतात, चांगले येतात. मग एका वडिलाला एका पालकाला दुसऱ्या पालकाने विचारलं, का हो तुमचा मुलगा पास झाला की नापास? 3 पालक आले, त्यातला म्हटला आमचा मुलगा पास झाला, दुसरा म्हणू लागला आमचा मुलगा नापास झाला, आणि तिसरा म्हणू लागला आमचा मुलगा पास नापास झाला. त्याला विचारलं, बाबा रे नेमका पास झाला का नापास? तो म्हणला नाही, पास नापास झाला. अहो म्हणजे तसं नसतं, खरं सांगा पास झाला का नापास? अहो म्हटलं, तू म्हटलं आईची शपथ, माईच्या ना मी खरं सांगतो, देवाची शपथ, आमचा मुलगा पास नापास झाला. त्याला विचारलं कसं? तो म्हणला त्याला विषय होते 5. म्हणलं बरोबर, मग तो 4 विषयात पास झाला आणि एका विषयात नापास झाला, म्हणून मी म्हटलं पास नापास झाला. जरी बोलताना आपल्याला बरं वाटलं तरी खरं नाही ना, कारण तो 5 विषयात नाही, एका विषयात एका पॉईंटनी जरी गेला तरी काय झाला? नापासच झाला. म्हणजे नापास झाला त्यावेळेला पास नाही, पास झाला त्यावेळेला नापास नाही. आता स्त्री आहे का पुरुष आहे? नाही, स्त्री पुरुष आहे असं होतच नाही. एक तर स्त्री असेल नाही तर पुरुषच असेल. दिवस आहे का अंधार आहे? नाही, दिवस अंधार आहे असं होतच नाही. दिवसच असेल नाही तर अंधारच असेल. तसं भेद आहे का अभेद आहे? भेदच असेल नाही तर अभेदच असेल. भेद आणि अभेद, त्याचाच त्याच्याशी भेद असेल तर अभेद नाही, त्याचा अन्याशी त्याचाच त्याच्याशी अभेद असेल तर भेद नाही, आणि त्याचाच अन्याशी भेद असेल तर अभेद नाही. आणि तुम्ही त्याचाच त्याच्याशी भेदसहित अभेद मानायला लागला, हे बोलणं वोदत व्याघात दोषाने युक्त आहे. म्हणून किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला तुम्हाला शक्ती म्हणता येणार नाही. असं कोणाला बोलतं? भट्टाला वेदांती बोलतात. पण तो म्हटला, का हो आम्ही तर ही गोष्ट तुम्हाला शास्त्रप्रमाणाने सिद्ध केली, तुम्ही श्रवत आस्तिक आहात, आम्ही तार्किक आस्तिक आहोत. म्हणजे तसं भट्टही पूर्वमीमांसा मानणार आहे ना, कर्माने मोक्ष मानणार आहे, पण तेही श्रवत आस्तिकच आहे. आणि फक्त वेदाचं पूर्ण तात्पर्य त्यांनी स्वीकारलेलं नाही, किंवा त्यांना जरी कळालं तरी ते एक भूमिका घेऊन शाखाचंद्र न्यायाने आपल्याला हळूहळू तिथपर्यंत घेऊन जाणार. हे महापुरुष आहे सगळे, ईश्वरी अवतारच आहे हे सगळे. तर किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती मानणं हे चुकीचं आहे. मग वेदांती काय करतात? तर वेदांती सुद्धा तिथे तादात्म्य संबंधच मानतात, पण भट्टाने मानलेला तादात्म्य संबंध वेगळा आणि वेदांताने मानलेला तादात्म्य संबंध वेगळा. भट्टाने मानलेला तादात्म्य संबंध म्हणजे किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे, जो श्रुती, युक्ती आणि अनुभूतीच्या विरुद्ध आहे. आणि वेदांताने मानलेला तादात्म्य संबंध आहे, पण तो भेदाभेदाहून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध आहे. आता पुन्हा म्हणले हे बोलणं तुमचं चमत्कारिक आहे. म्हणजे चौथा तरंग, तुम्ही कोणती ख्याती मानता? म्हणजे आम्ही अनिर्वचनीय ख्याती मानतो. निर्वचन अनिर्वचन ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही किंवा बोलता येण्यासारखं नाही, हे चांगलं ते काय? म्हणले तुम्ही सत्ख्याती मानता का? म्हणले नाही, सच्चेत न बाध्येत म्हणून आम्ही सत्ख्याती मानत नाही. म्हणजे मग असत्ख्याती मानता का? म्हणले नाही, असच्चेत न प्रत्येत म्हणून असत्ख्याती मानत नाही. म्हणजे पहिली आहे ती असत्ख्याती आणि शेवटची आहे ती सत्ख्याती. असत्ख्याती माध्यमिक मताचा शून्यवादी बौद्ध, सत्ख्याती रामानुजाचार्य, आणि आम्ही दोन्ही मानत नाही. मग आमची कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे स्वतःहून विलक्षण. अहो म्हणले स्वतःहून विलक्षण असतं ते असत नसतं ना, असतहून विलक्षण असतं ते सत नसतं. तुम्ही आता स्वतःहून विलक्षण आहे पण असत नाही, असतहून विलक्षण आहे पण सत नाही, हे तुमचं बोलणं चमत्कारिकच आहे. कारण दिवस नाही तर रात्र असते, रात्र नाही तर दिवस असतो, शत्रू नाही तर मित्र असतो, मित्र नाही तर शत्रू असतो, स्त्री नाही तर पुरुष असतो, पुरुष नाही तर स्त्री असते. तसं सत नाही तर असत असेल, असत नाही तर सत असेल. तुम्ही म्हणता स्वतःहून विलक्षण आहे पण असत नाही ना, असतहून विलक्षण आहे पण सत नाही, हे तुमचं बोलणं चमत्कारिक. म्हणले बिलकुल नाही. आमचा मतीचा अर्थ तू समजून घे. मुळात आम्ही सत कशाला म्हणतो, असत कशाला म्हणतो, हे जर तुझ्या लक्षात आलं तर मग तुझ्या ही गोष्ट लक्षात यायला काही हरकत नाही. बरोबर, मग सांगा सत कशाला म्हणतात? आम्ही म्हणतो सच्चेत न बाध्यत, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो, आणि ज्याचा बाध होतो त्याला असत न म्हणताना स्वतःहून विलक्षण. मग असत कशाला म्हणतात? असचेत न प्रतीत, ज्याची तिन्ही कालात प्रतीतीच येत नाही त्याला आम्ही असत म्हणतो, आणि ज्याची प्रतीती येते त्याला सत न म्हणताना असतहून विलक्षण.
मग थोडक्यात काय म्हणले, बाध होतो म्हणून सत्वं विलक्षण, कारण सताचा बाध होत नसतो. प्रतीती येते म्हणून असत्व विलक्षण, असताची प्रतीती येत नसते. आणि सत्व विलक्षण कारण दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. मग तिथे चमत्कारिक आहे, एक वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. तसं इथे सुद्धा भेदाहून विलक्षण. मग तुम्ही भेदाहून तुम्ही काय केलं, भेदही वास्तव मानला आणि अभेदही वास्तव मानला. कोणी? भट्टाने. भेदही सत्य मानला आणि अभेदही सत्य मानला, आणि किंचित भेद आणि किंचित अभेद मानला. पण आमच्यामध्ये भेदाभेदून विलक्षण का? आम्ही भेद मानतो पण आमचा भेद कल्पित आहे, आणि आम्ही अभेद मानतो पण आमचा अभेद वास्तव आहे. आमचा अभेद वास्तव असल्यामुळे भेदाहून विलक्षण झालं. आमचा भेद कल्पित असल्यामुळे, म्हणजे लोकांमध्ये भेद कसा आहे? सत्य आहे, आणि आमच्यामध्ये भेद कल्पित आहे, म्हणून झालं भेदाहून विलक्षण. आणि लोकांमध्ये अभेद काय आहे? कल्पित आहे इतरत्र, आणि आमच्यामध्ये अभेद वास्तव आहे, म्हणून अभेदाहून विलक्षण. म्हणजे दिसायला जरी भेद असला तरी असायला अभेद आहे, आणि असायला जरी अभेद असला तरी दिसायला भेद आहे. दिसायला भेद असल्यामुळे व्यवहाराची संगती लागते, आणि असायला अभेद असल्यामुळे मुक्त त्याला होता येतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये भेदाहून विलक्षण आणि अभेदाहून विलक्षण असा भेदाहून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य. कारण त्याला जर अभेदच म्हणावं तर दिसायला भेद आहे, आणि दिसायला भेदच आहे सत्य म्हणावं तर असायला अभेद आहे. म्हणजे दिसायला जरी भेद असला तर तो मिथ्या आहे, म्हणजे वास्तव अभेद आहे. आणि असायला जरी वास्तव अभेद असला तरी दिसायला भेद आहे. दिसायला भेद असल्यामुळे व्यवहाराची संगती लागते, आणि असायला अभेद असल्यामुळे मुक्त त्याला होता येतं. त्यामुळे भेदाहून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध वेदांताने मानल्यामुळे त्यांच्या मतात कुठलाही दोष येत नाही. भट्ट मतामध्ये मात्र दोष येतो. तर त्याचा थोडासा आणखी आहे विचार, तो विचार आपण खंडन मंडनाचा विचार सविस्तर उद्या येतो, उद्याच्याला आपण करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.